ओम श्री परमात्मने नमः। अथ अष्टादशोऽध्यायः। श्लोक क्रमांक 74। संजय उवाच इत्येहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः पार्थस्य च महात्मनः पार्थस्य च महात्मनः इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः संवादम् इमम् अश्रौष्टं संवादम् इमम् अश्रौष्टं संवादम् इमम् अश्रौष्टम् अद्भुतं रोमहर्षणम् अद्भुतं रोमहर्षणम् अद्भुतं रोमहर्षणम् संवादम् इमम् अश्रौष्टम् अद्भुतं रोमहर्षणम् संवादम् इमम् अश्रौष्टम् अद्भुतं रोमहर्षणम् संवादम् इमम् अश्रौष्टम् अद्भुतं रोमहर्षणम् इति अहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः संवादम् इमम् अश्रौष्टम् अद्भुतं रोमहर्षणम् इति अहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः संवादम् इमम् अश्रौष्टम् अद्भुतं रोमहर्षणम् इति अहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः संवादम् इमम् अश्रौष्टम् अद्भुतं रोमहर्षणम्. संजय म्हणतात, अशा प्रकारे मी भगवान वासुदेव व पृथानंदन अर्जुन यांचा संवाद ऐकला. तो अत्यंत अद्भुत विलक्षण आहे. त्याच्या आठवणीने हे अंगावर रोमांच उभे राहिले. गीतेत महात्मा हा शब्द केवळ भक्तांसाठी आलाय. येथे संजयने अर्जुनाला महात्मा म्हटलंय, कारण ते अर्जुनाला भक्तच मानतात. हरये नमः हरये नमः हरये नमः. आता आपण घ्यायचंय 75वा श्लोक. तसंच त्याच्या पाठोपाठ 76वा पण घ्यायला लागेल. 75वा श्लोक. ओम श्री परमात्मने नमः. अथ अष्टादशोऽध्यायः. श्लोक क्रमांक 75. व्यासप्रसादात् श्रुतवान् व्यासप्रसादात् श्रुतवान् व्यासप्रसादात् श्रुतवान् एतद् गुह्यतमम् अहम् एतद् गुह्यतमहं परम् एतद् गुह्यतमहं परम् एतद् गुह्यतमहं परम् व्यासप्रसादात् श्रुतवान् एतद् गुह्यतमहं परम् व्यासप्रसादात् श्रुतवान् एतद् गुह्यतमहं परम् व्यासप्रसादात् श्रुतवान् एतद् गुह्यहं तरम्. योगं योगेश्वर कृष्णात् योगं योगेश्वरात् कृष्णात् योगं योगेश्वरात् कृष्णात् साक्षात् कथयत स्वयं साक्षात् कथयत स्वयं साक्षात् कथयत स्वयं. योगं योगेश्वरात् कृष्णात् साक्षात् कथयत स्वयं योगं योगेश्वरात् कृष्णात् साक्षात् कथयत स्वयं. व्यासप्रसादात् श्रुतवान् एतद् गुह्यतमहं परम् योगं योगेश्वरात् कृष्णात् साक्षात् कथयत स्वयं. व्यासप्रसादात् श्रुतवान् एतद् गुह्यतम् अहं परम् योगं योगेश्वरात् कृष्णात् साक्षात् कथयत स्वयं. लागूनच 76वाही श्लोक म्हणायचा. 76वा श्लोक. राजन् संवृत्य संवृत्य राजन् संवृत्य संवृत्य राजन् संवृत्य संवृत्य संवादम् इमम् अद्भुतं संवादम् इमम् अद्भुतं संवादम् इमम् अद्भुतं राजन् संवृत्य संवृत्य संवादम् इमम् अद्भुतं राजन् संवृत्य संवृत्य संवादम् इमम् अद्भुतं. केशवार्जुनयो पुण्यं केशवार्जुनयो पुण्यं केशवार्जुनयो पुण्यं हृष्यामि च मुहुर्मुहुः
हृष्यामि च मुहुर्मुहुः हृष्यामि च मुहुर्मुहुः केशवार्जुनयोः पुण्यं हृष्यामि च मुहुर्मुहुः केशवार्जुनयोः पुण्यं हृष्यामि च मुहुर्मुहुः केशवार्जुनयोः पुण्यं हृष्यामि च मुहुर्मुहुः राजन् संवृत्य संवादम् इमम् अद्भुतं केशवार्जुनयोः पुण्यं हृष्यामि च मुहुर्मुहुः राजन् संवृत्य संवादम् इमम् अद्भुतं केशवार्जुनयोः पुण्यं हृष्यामि च मुहुर्मुहुः राजन् संवृत्य संवादम् इमम् अद्भुतं केशवार्जुनयोः पुण्यं हृष्यामि च मुहुर्मुहुः. संजय म्हणतात, श्री व्यासांच्या कृपेने दिव्यदृष्टी मिळवून मी हा परम गोपनीय योग अर्जुनाला सांगत असताना तथा योगेश्वर भगवान श्रीकृष्णाकडून प्रत्यक्ष ऐकला आहे. व्यासाने संजयला दिव्यदृष्टी दिली होती म्हणून रणभूमीवर जे काही घडे ते बसल्या ठिकाणी त्याला प्रत्यक्ष दिसे व त्याप्रमाणे तो धृतराष्ट्रांना सांगेन. हे महाराज धृतराष्ट्र, भगवान केशव अर्थात श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा हा रहस्यमय कल्याणकारक आणि अद्भुत संवाद पुन्हा पुन्हा आठवून मी वारंवार आनंदित होत आहे. भगवंत श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादात जे तत्व भरले आहे तो त्यांचा विलक्षण संवाद आहे, स्पष्ट विचार आहे. कर्म ज्ञान भक्तीच्या विलक्षण गोष्टी सांगितल्या व तसे वागून मनुष्य आपले कल्याण करू शकतो. संजय म्हणतो, धृतराष्ट्राला महाराज आपले कल्याण हो, मी कधी मायेचे सेवन करत नाही, व्यर्थ धर्माचे आचरण करीत नाही. भगवंताच्या भक्तीने माझे अंतःकरण शुद्ध झाले आहे म्हणून मी शास्त्राच्या वचनानुसार भगवान श्रीकृष्णाच्या स्वरूपालाच यथावत जाणतो. हरये नमः हरये नमः हरये नमः.